हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण 31 डिसेंबरची पार्टी बनवणार आहोत. चिकनची रेसिपी आपण बघणार आहोत. चिकन सुक्का आणि चिकनची पातळ रस्सा आपण करणार आहोत. तर हे चिकन आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ जरा जास्त टाकलेलं आहे आणि हे आपण लसूण आणि खोबरं याची पेस्ट पण त्यात टाकणार आहोत. थोडीशी कोथिंबीर पण वरनं टाकू आणि आपण हे कुकरला लावून घेऊया थोडंसं पाणी टाकून. तर 2-3 शिट्ट्या घ्यायच्या ह्याच्या. तोपर्यंत आपण आपली दुसरी तयारी करून घेऊया. टोमॅटो घ्यायचा, कांदा घ्यायचा, ते मस्तपैकी चिरून घ्यायचा. काही टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट पण करून घ्यायची. तर मी टोमॅटोची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट पण केलेली आहे. बारीक कांदा पण चिरून घेतला आहे, टोमॅटो पण बारीक चिरून घेतले, कोथिंबीर घेतली, आलं, लसूण, अद्रक आणि खोबरं याची पण पेस्ट करून घेतले. तर आपण आज पहिल्यांदा सुक्कं बघूया कसं करून घ्यायचं. कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल जरा भरपूर घ्यायचं, कारण की चिकन एकदम झणझणीत दिसायला पण छान दिसतं. बघितलं की खाऊ वाटतं असं चिकन होतं. पटकन त्यात कांदा टाकला. कांदा छानपैकी परतून घेतला. गोल्डन कलर येईपर्यंत कांदा छान मस्तपैकी परतून घ्यायचा. जो मी कट केला होता कांदा तो मी सुक्याला वापरते आणि ज्याची पेस्ट केली ते आपण रस्स्याला वापरणार आहोत. तर कांदा परतून आला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत मस्तपैकी परतून घेऊ, शिजवून घेऊ. तर ह्याच्यात आपण आता मसाले ॲड करणार आहोत. तर मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं आहे, तर जिरे पूड घेतले, चिकन मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि आपलं काळं तिखट घेतले. तर ते सगळे आपण त्या तेलामध्ये टाकणार आहोत आणि ते पण छानपैकी परतून घेणार आहोत. तर ते थोडंसं परतलं की मग आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण आणि खोबरं ह्याचं जे वाटण करून घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मस्तपैकी छान परतून घेणार आहोत. हे जेवढं आपण परतल तेवढं आपण ह्याचा मसाले वगैरे खूप असं तेल सोडतात आणि खूप मस्त लागतं. आपलं इकडं चिकन पण शिजून झालेलं आहे. त्याचा थोडासा रस्सा आपण ह्या सुक्याला टाकणार आहोत, कारण की छान चव पण येते, कारण की ते शिजवलेलं असतं चांगलं. चिकनचा सगळा रस वगैरे त्यात उतरलेला असतो. ते सगळं मस्तपैकी ह्याला थोडंसं टाकायचं. वरनं कोथिंबीर पण टाकायची आणि आपण जे आता पेस्ट वगैरे केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. थोडीशी टाकून घेऊ, जास्त टाकायची गरज नाही. आणि आता आपण चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. सगळं चिकन वगैरे टाकलं की मस्तपैकी असं मिक्स करून छानपैकी झाकून ठेवू आणि हे आपलं चिकन सुक्कं रेडी झालेलं आहे. वाढताना ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकू वरनं, त्यामुळे एकदम भारी दिसतं हे. तर बघा आपलं एकदम सोपं आणि साधं आहे चिकन सुक्कं झालेलं आहे आपलं हे. तर आपण आता रस्सा भाजी करायला घेऊया. तर एक पातेलं घेतलं मी, त्या पातेल्यामध्ये तेल वगैरे टाकलेलं आहे. जर कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर चिकनचा रस्सा वगैरे काय तुम्हाला सुक्कं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट पण करा की काय चुकलं वगैरे, काय जास्त कमी पडलं असेल तरी पण कमेंट करा. तर मी तेल टाकलेलं आहे, म्हणजे आपण कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती आपण तेलात टाकणार आहोत आणि छानपैकी परतून घेऊ. एक मी सिक्रेट पण सांगणार आहे. तर चिकनचा रस्सा जर पातळ झाला असेल तर त्याला एकदम घट्ट असं, म्हणजे चांगला घट्टपणा येण्यासाठी काय टाकायचं, तर कांदा परतला की आपण ते कांदा लसूण अद्रक खोबऱ्याची अशी पेस्ट आहे ते पण ह्याच्यात टाकून मस्तपैकी छान परतून घेऊ. आणि आपण जे मसाले घेतले होते मागाशीचेच, कांदा लसूण मसाला किंवा धना पावडर, लाल तिखट, काळं तिखट काय असेल ते जेवढे आहे ना तेवढे सगळे मसाले ह्यात टाका. चिकनला कुठलाही मसाले खपतो किंवा नसला तरी पण चालतो. तर हे सगळे मसाले मी टाकलेले छानपैकी परतून घेऊ आणि आपल्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी वगैरे तुम्ही ॲड करत असता. द सिक्रेट टिप्स म्हणजे कशी, तर आपण 1 चमचा किंवा 2 चमचे बेसन पीठ ह्याच्यातच टाकून घेऊया, कारण की ते जर टाकलं तर छान मस्त रस्सा असा घट्ट होतो, पातळ होत नाही, नुसतं पाणी पाणी असं होत नाही. तर हे जर टाकलं आणि छानपैकी तेलात तुम्ही तळून घेतलं किंवा भाजून घेतलं तर हे खूप छान रस्सा लागतो आणि ह्यानं काही चव वगैरे काही बदलत नाही, खूप छान लागतो. तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी हे सगळं टाकलेलं आहे आणि पाणी थोडंसं मी गरम करून घेतलं होतं अगोदरच, ते ह्यात टाकलेलं आहे. आणि जो चिकनचा आपला थोडासा रस्सा आहे तो पण ह्यात टाकू, कारण की चव पण भारी लागते. आणि जो आपल्याला मिठाचा रस्सा आहे तो पण काढून ठेवलेला आहे.
तर असं आपलं झालेलं आहे चिकन सुक्कं वगैरे मस्तपैकी. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवायला या मस्तपैकी 31 डिसेंबरची पार्टी माझ्याकडनं. तर चला पार्टी करता करता चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या.